जननी देवाची मंगल भावना हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसरण भावा गुण गायन वडीची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा गुण गायन वडीची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अंभासी गुण गायन वडीची माझी सर्व जोडी विठ्ठला हे चिदान देगा देवा, तुझा विसरण भावा गुण गायन वडीची माझी सर्व जोडी प्रस्तुत भगवंताच्या दरबारामध्ये उपस्थित भक्तजनांच्या समोर आजची जागराची सेवा अर्थात ही रात्रीची अंतिम सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून महाराज जो अख्ख्या जगाचा चालक मालक प्रतिपालक अशा देवाकडे तुकाराम महाराज एक दान मागतात. विठ्ठला वार्षिक नियमाप्रमाणे वरुण गावातील जो काही चौधारीवाडा आहे, जे काही किसान मित्र मंडळ आहे, हे दरवर्षी या ठिकाणी नामसप्ताह करत असतात. त्याचप्रमाणे आणि भगवंताची कथा या ठिकाणी होत असते. तेव्हा या वर्षी अगदी सर्वांनी उत्साहाने सर्वांच्या प्रेमातून सुरू झालेला हा कार्यक्रम आहे. आणि अशा या कार्यक्रमामध्ये आजचं ज्यांचं सेवेचं जे चिंतन मांडणार होते, कीर्तन पुष्प गुंफणार होते, असे आपण सर्वांना परिचित असलेले वाल्मिकी महाराज मुक्ताईनगर कोथळी, की ज्यांनी इथं 7 दिवस भागवत कथा केली, पण ते जरा आजारी पडले आणि आजारी पडल्यामुळे या मंडळाने मला सेवा करण्याचा आग्रह केला. तशी माझी सेवा उद्या आहे. हे जे मंडळ आहे, हे मंडळ म्हणजे नेमाचं आणि प्रेमाचं आहे. याच्यामध्ये थोडा मोठ्यांचा वाटा देखील आहे. आणि ज्यांनी हा कार्यक्रम सुरुवातीला ज्यांनी कष्ट घेतला असे सर्वांच्या परिचित असलेले आदरांचे असणारे वक्ते साहेब आज उपस्थित आहेत. ते आवर्जून दरवर्षी या कार्यक्रमासाठी येत असतात.
मंडळाने त्यांना फोन केला, मी देखील आज त्यांना फोन केला आणि आपल्या सेवेसाठी ते हजर झाले. विठ्ठला किसन मित्र मंडळ हे फार मोठं आहे, फार मोठं, की ज्या मंडळाला इथं या परिसरामध्ये तोड नाही जोड नाही, मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम ते करत असतात. आणि अशा या कार्यक्रमामध्ये मला देखील सेवा करण्याचा योग मिळत असतो. काही वेळेला दोन्ही कीर्तन मी केलेले आहेत, पण या वर्षी मंडळाने मला कार्याचं कीर्तन दिलं आणि महाराज आजारी असल्यामुळे ही सेवा माझ्याकडेच आली. विठ्ठला विठ्ठल ही तशी मंडळी सगळी कीर्तनकार आहेत. कोणाला जरी बोट लावलं तर प्रत्येक त्या ठिकाणी कीर्तन करणारेच आहेत. आणि आज देखील त्यांची तयारी होती. त्यांना म्हटलं संधी चालू आली ह्या पण म्हटले नको, मंडळाने तुम्हाला आग्रह केला. विठ्ठला विठ्ठला पूर्वीच्या काळी या ठिकाणी थोर व्यक्ती होत्या आणि बरेच माणसं वयोवृद्ध होते. सर्वांनी या कार्यक्रमासाठी योगदानही केलेलं आहे. अशा त्या थोर व्यक्ती, वयोवृद्ध व्यक्ती आज दिसत नाहीत, तर सर्वांचे नाव मी घेत नाही, पण मी सर्वांना उद्देशून त्यांच्याबद्दल प्रेमाची श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला दैवा तुझा विसर भावा, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. या अभंगातून महाराज देवाकडे दान मागत नाही, तर या ठिकाणी दान मागणारे कोण, ज्याला दान मागतात तो देव कोण, आणि जे काही दान मागतात त्याला महत्व काय. तर या ठिकाणी दान मागणारे सगळ्या संतांचे संत आहेत. ज्या देवाकडे दान मागतात तो सगळ्या देवांचा देव आहे. आणि जे काही दान मागतात ते सगळं दानामध्ये उत्तम असं दान आहे. विठ्ठला देवाचे 3 प्रकार, झालेले, केलेले, नैसर्गिक असलेले, स्वयंभू असलेले. काही झालेले देव असतात, आपण त्यांना देव म्हणतो, आपण त्यांना देव बनवलेलं असतं, पण ते मुळात देव नसतात. आणि काही आपल्या कर्तृत्वाने देव झालेले असतात, ते म्हणजे स्वर्गातील देव. आणि ज्यांना स्वयंभू देव असं म्हटलेलं आहे तो म्हणजे पांडुरंग, राम, कृष्ण, दत्त भगवान आदी करून हे देव. दिव्य महा, तर जो आपल्या प्रकाशाने सर्वांना प्रकाशित करतो, जो आपल्या संकल्पाने सर्व सृष्टी निर्माण करतो, त्याला देव असं म्हटलेलं आहे. की जो देव जगामध्ये व्यापक आहे, जगामध्ये तो नित्य आहे आणि जगामध्ये तो सर्व वस्तूमध्ये आहे, त्याला देव म्हटलं.
विठ्ठला ज्या देवाला कालाने अंत नाही, देशाने अंत नाही आणि वस्तूने अंत नाही, जो देव सर्व वस्तूमध्ये, जो देव सर्व जागेमध्ये, देशामध्ये आणि जो देव सर्व कालामध्ये आहे, वर्तमान काळात तोच, मागे म्हणजे भविष्य काळात तोच, म्हणजे सर्व काळामध्ये जो आहे त्याला देव असं म्हटलं. जो भूतकाळामध्ये असतो, भविष्य काळामध्ये असतो आणि जो वर्तमान काळामध्ये असतो म्हणून त्याला देव असं म्हटले. अशा देवाकडे तुकाराम महाराज दान म्हणतात. मागतात हा शब्द कानी आल्यानंतर आपण सर्वांना फार मोठं आश्चर्य वाटेल की तुकाराम महाराज सगळ्या संतांमध्ये त्यागमूर्ती संत होते, त्यागी संत होते, वैरागी मूर्ती संत होते. ज्याप्रमाणे ज्ञानाच्या रूपाने विचार केला तर ज्ञानेश्वर महाराजांचं नाव समोर येतं, भक्ती प्रेमाच्या रूपाने विचार केला तर नामदेव महाराजांचं नाव समोर येतं, शांतीच्या रूपाने विचार केला सगळ्या संतांमध्ये नाथ महाराजांचं नाव समोर येतं. तसं सगळ्या संतांमध्ये वैराग्याच्या रूपाने जर विचार केला तर तुकाराम महाराजांचं नाव समोर येतं. विठ्ठला त्यागाचं जीवन असताना महाराज कसं काय मागतात आणि जिथं मागणं होत असेल तिथं त्याग राहत नसतो, जिथं मागणं होत असेल तिथं त्याग राहत नसतो आणि जिथं त्यागच असतो तिथं मागणं होत नसतं. मग असं असताना तुकाराम महाराज कसं काय मागतात तर तुकाराम महाराज जे मागतात ते काही संसाराचं मागत नाही, ते परमार्थाचंच मागतात. एक तर मागू नये, मारावं पण मागू नये असं चिंता नाही संतांमध्ये बरं का. मरी जाव मागो नये, मरी जाव मागो नये, आपण तनके काज, परमार्थ के कारणे मोहिना वेलाज. हा संतांचा बाण असतो. मागाव पण परमार्थाचं मागाव, संसाराचं मागू नये. संसाराचं का मागू नये तर ते नाशिवंत म्हणून आणि परमार्थाचं का मागवतात ते अविनाशी म्हणून. एक तर देवाला मागावं, आपल्याला जेवढं लागतं तेवढंच. आणि तर खरा भक्त असेल तर तो म्हणतो देवा मी तुला मागतच नाही, आणि जर तुझी इच्छाच असेल तर मला जेवढं लागतं तेवढंच दे आणि मला जिथं लागतं तिथंच दे, ज्या वेळेला लागतं त्याच वेळेला दे, याच्यापेक्षा तो आम्हाला द्यायचं नाही. तेव्हा मागणं हे अपूर्णतेत असतं, पूर्णतेत मागणं नसतं. तेव्हा दान हा शब्द प्राचीन कालापासून आहे. दान द्यावंही आणि दान घ्यावंही. दान देण्यासाठीच असतं, दान घेण्यासाठीच असतं. विठ्ठला विठ्ठला
आणि देवाकडे मागण्यासाठी एकतर अधिकार लागतो, ज्याची सेवा असेल त्यानेच मागावं, भलत्याने अजिबात मागू नये. आणि जर सेवाच नसताना जर मागणं करत असेल तर तुकाराम महाराज त्याची लाच काढलेली आहे बर का. न करिता सेवा मागत करिता सेवा मागतो मुशारा तया फजित खोरा लाज नाही. त्याची लाच तुकाराम महाराज करतात. अर्थात सेवा करा नंतर मागणं करा. सेवेविना मागणं अनुचित आहे. सेवा करा, कष्ट घ्या, नंतर मागा. विठ्ठल आणि शास्त्र असं आहे की भलत्याने भलत्याला मागू नये, कोणी कोणाला मागावं याचं काही शास्त्र आहे, याचा काही व्यवहार आहे. मुलाने मागावं पण कोणाला? आपल्या आई बापाला. पत्नीने मागावं पण कोणाला? आपल्या पतीलाच. शिष्याने मागावं पण कोणाला? आपल्या गुरुलाच. प्रजेने मागावं कोणाला? आपल्या राजालाच. नोकराने मागावं कोणाला? आपल्या मालकालाच. तसं भक्ताने मागावं कोणाला? देवालाच. विठ्ठल तुकाराम महाराजांचं जीवन हे भक्त जीवन आणि पांडुरंगाचं जीवन म्हणजे देव जीवन आहे. म्हणून तुकाराम महाराज अडत्या भलत्याला न मागता देवालाच मागतात. कोणतं मागतात ते चिंतन महाराज अभंगाच्या प्रथम चरणात. तुझा विसरण भावा. तर हे देवा मला दान द्या. दान तरी कोणतं? तुझा विसरण भावा. तर तुमचा मला विसर पडू देऊ नका. अर्थात नेमका कोणता कोणता, कशा कशाचा? तर तुमच्या नामाचा, तुमच्या भक्तीचा, तुमच्या गोड नामाचा, रूपाचा अर्थ आणि तुमच्या सामर्थ्यात मला विसर पडू देऊ नका. आता विसर पडणं, आता न पडणं
हा आपापल्या मनाचा बुद्धीचा धर्म आहे, आपापल्या बुद्धीचा धर्म आहे. आणि हा प्रकार कसा म्हणावा लागेल तर आपलं काम आणि दुसऱ्याला ताण असा प्रकार म्हणावा लागेल. म्हणजे तुम्ही आठवा विसर करा हे काम देवाचं नसून हे आपापल्या बुद्धीचं काम आहे. एकंदर आपली जबाबदारी तुकाराम महाराज देवाकडे देतात. देवाकडे देण्याचं कारण हे असं की मन फार विचित्र आहे. हे मन त्याला विसरावंच, त्याला विसरत नाही, त्याला विसरूच नाही, त्याला विसरल्याशिवाय राहत नाही. याकरता तुकाराम महाराज आपली जबाबदारी देवाकडे देतात. विठ्ठला विसर पडला तर काय आपली हानी फार मोठी हानी. विसरली तया म्हणून तुकाराम महाराज बोलतात की हे देवा तुझे नामी तरी कोटी हत्या घडे देवा मला फार मोठा पाप लागेल. आणि म्हणून माणसाने बाकी विसरलं तरी चालेल, शक्यतो विसरूच नाही पण चालेल, पण देवाला मात्र विसरता कामा नाही, आईवडिलांना विसरता कामा नाही, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये उपकार केले असेल त्याला विसरता कामा नाही, ज्यांनी आपल्याला भयातून काढला असेल त्याला विसरता कामा नाही, ज्यांनी आपल्याला नोकरी लावला असेल त्यांना विसरता कामा नाही. आपल्यावरती त्यांनी उपकार भरपूर केले असतील, थोडे माना का भरपूर माना, त्याला देखील विसरता कामा नाही. आपल्या गुरुला देखील विसरता कामा नाही, संताला विसरता कामा नाही, देवाला विसरता कामा नाही. विठ्ठला मला हेच दान द्या. सकारात्मक महाराज बोलतात हेच मला हेच पाहिजे. दानाचा विचार केला तर जगामध्ये एकच दान नाही, अनेक दान, अनेक दान. गोदान, गोदान, नेत्रदान, शरीरदान, प्राणदान, मंदिरदान, मूर्तिदान, अर्थदान, श्रमदान, शेवटचं घ्या मतदान. दान भरपूर आहे, मी थोडे सांगितले, दान फार आहे. विठ्ठला दान केल्याने पुण्य होतं, आणि दान केल्याने, दान घेतल्याने आपलं पुण्य कमी होतं. दान केल्याने पुण्य वाढतं, दान घेतल्याने आपलं पुण्य कमी होतं. आपला विचार आपण करणे, पण शक्यतो माणसाने सतत पुण्य कर्म करत राहावे, सतत सेवा करत राहावी, सेवेने पुण्य वाढत असते. विठ्ठला विठ्ठला
की सगळ्या दानामध्ये उत्तम असं दान, सगळ्या दानाचा राजा म्हणजे नाम आहे, भगवान आहे, तो सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. सगळे दान आपापल्या परीने चांगलेच आहे, पण सगळ्या दानाचा राजा म्हणजे नाम आहे, भगवान परमात्मा आहे. विठ्ठला तेव्हा महाराज मात्र अन्नदान न मागता हेच मागतात. कोणतं? तुझा विसर न व्हावा, तुमचा मला विसर पडू देऊ नका दे, मला हेच दान द्या. किंवा नाम हे सर्वश्रेष्ठ आहे. नामासारखं जगामध्ये काय? नाम सदृशम ज्ञान, नाम सदृशम ध्यान, नाम सदृशम पुण्य, नाम सदृशी गती. अर्थात नामासारखं पुण्य नाही, नामासारखा जप नाही, नामासारखा तप नाही, नामासारखा पुण्य नाही, नामासारखी गती नाही. भगवंताच्या नामातून फार मोठं पुण्य होत असतं. मग ते नामचिंतन करा. माऊली म्हणतात किती पुण्य होतं मला देखील नाही सांगता येणार. हरी मुखे मला इतर कशाची गरज नाही. त्याला वेळेची गरज नाही, काळाची गरज नाही, जागेची गरज नाही, स्थळाची गरज नाही, वयाची गरज नाही, घराची गरज नाही, कोणतीच गरज नाही. नाम कुठेही घेता येतं, कितीही घेता येतं, कसंही घेता येतं आणि त्याला काही बंधन नाही. आम्हाला बंधन नाही, इतर साधारण बंधन आहेत. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, तर तुमचा मला विसर पडू देऊ नका, असं महाराज आग्रहाने देवाशी बोलतात. तेव्हा भगवान म्हटले ठीक महाराज, मी जर माझ्या नामाचा, माझ्या रूपाचा, माझ्या सामर्थ्याचा तुम्हाला सदा सर्वदा आठवण ठेवला, स्मरण ठेवलं तर तुम्ही काय करणार? गुणगायिना वाडी
दुसरं चरण आहे. हा अभंगच पाठ नाही, तिथं असा माणूसच नाही. आणि कदाचित जर सापडला तर काय करा? हा? मी नाही सांगत. विठ्ठला विठ्ठला कारण हा अभंग म्हटलाय बिना हरपाठाची सांगता होत नाही, भजनाची सांगता होत नाही. आहे का नाही? हा अभंग म्हणावाच लागतो. हा अभंग सर्वांच्याच पाठ असतो शक्यतो, कारण आपली मंडळी म्हणजे तरबेज आहे, हुशार आहे आणि पाठांतर असलेली मंडळी आहे. विठ्ठल देवा तुझा विसरल भावा, कोण गायना वडी हेची माझी सर्व जोडी. महाराज म्हणतात गुण गाईन का गुळ खाईन? गुण गाईन. आवडीला महत्व आहे, श्रद्धेला महत्व आहे, प्रेम भक्तीला महत्व आहे. देवाला प्रेम आवड, श्रद्धा आवड. माणसाचं जीवन भाविक असावं, श्रद्धावान असावं, लय चिकित्सक नसावं, शंकाखोर नसावं. शंकाखोर माणसं खालीच राहतात आणि श्रद्धावान माणसं पुढे जातात. विठ्ठल महाराज बोलतात, तेव्हा जर असं झालं, अर्थात कसं झालं तर कसं केलं तर तुमचा आठव ठेवला जर तरची आठव ठेवला तर मग गुण गाईन आवडीने गाणार, प्रेमाने. देवाची कोणती क्रिया असो ती आवडीनेच करावी, प्रेमानेच करावी. देवाला फक्त प्रेमच आवडतं. बाकी किती सोनं जरी असलं तर देवाला सोनं देखील सारखं होत नाही. त्यामुळे प्रेमच नसेल तर त्याची किंमत देवासमोर. देवाला फक्त प्रेम आवडतं. विठ्ठला तर इथं महाराज म्हणतात गुण गाईन, काही ठिकाणी नाम गाईन. तुझे नाम गाऊ, तुझे नाम गाऊ, नाम गाईन, दोन्ही गा. इथं गुण गाईन, देवाचे गुण अनंत आहे. अनंत मानती माझी या स्वामी ते, अनंत गुण त्याचे म्हणून या. गुण देवाकडे अनंत गुण आहेत, आपल्याकडे नाही. तसं नाही, आपल्याकडे एखादाच गुण पण माणूस किती टाचर करतो, भलतच वागतो. कोणाचा अहंकार येतो, ज्ञानाचा अहंकार येतो माणसाला. अहंकार करू नये. अहंकार केला की तिथं माणूस गेला. विठ्ठल अहंकार केला तर देव झाला, अहंकार केला तर डायरेक्ट खाली गेला, त्याला स्थानच झालं. माणसाला अहंकारच वर करतो. अहंकार गेला तर माणूस देवरूप होतो, अहंकार केला तर पशुरूप होतो. आपल्याला पशु व्हायचं नाही, आपल्याला देव व्हायचं. आपण देवाकडे सगळे गुणच गुण आणि सामान्य जीवाकडे सगळे अवगुणच अवगुण. माणसाकडे गुण असावा
अवगुण नसावा. जगामध्ये गुणवानाची पूजा होते, जगामध्ये अवगुणाची म्हणजे त्याचा धिक्कार केला जातो. अवगुणाची कधी पूजा होत नाही. नेहमीच जी पूजा होते, नेहमीच जो सत्कार असतो हा गुणवंताचा असतो. विठ्ठल राम अनंत राम प्रभूच्या बद्दल रामचरित मानस ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे की रामाकडे अनंत असे गुण आहेत आणि ते गुण गाणारे मोठमोठे देव देखील आहेत. सरस्वती जिथं प्रभूचं गुणगान करत आहे. शेष शारदा वेद पुराण, शेष शारदा वेद आणि म्हणून जेवढं नामाचं पुण्य आहे तेवढंच गुणाचं देखील पुण्य लागतं. विठ्ठला आणि म्हणून माणसाने आपलं जीवन गुणी बनावं, अवगुणी बनू नये. नेहमी गुणात असावं. गुणाचं चिंतन करावं. शक्यतो काहीतरी गुण अंगी असावेत, काहीतरी कला अंगी असावी. म्हणून शिकले बिन कला नाही, करे बिन बोल बाला नाही. आणि म्हणून या लागी जगी कला घ्यावी आवश्यक आहे. जगामध्ये सर्वांनी काहीतरी कला प्राप्त करावी, कारण त्याविना जगामध्ये त्याला स्थान मिळत नसतं. विठ्ठला कला म्हणजे गुणाचं स्वरूप आहे. कलेने मनुष्य प्रसिद्ध होतो, सर्वांच्या अंतरी जाऊन बसतो. कला ही माणसाला रमवते, कला ही माणसाला आनंद देते. आनंद देणारी कला असावी, पापात घेऊन जाणारी कला नसावी. देवाचे गुण अनंत आहेत, पण त्या अनंत गुणामध्ये देवाचे प्रसिद्ध जगप्रसिद्ध गुण फक्त 6 आहेत. त्याचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलीने केलेलं आहे. ऐका, इकडं लक्ष द्या, असं मी म्हणत नाही, माऊली म्हणतात. माऊली म्हणतात, ज्ञानेश्वरी म्हणते. ऐका, यशस्वी अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसते देत म्हणून तो भगवंत. पहिला गुण देवाचा यश नावाचा गुण आहे. हा देवाचा नैसर्गिक गुण आहे, अंगभूत गुण आहे देवाकडे. देवाने कुठं जाऊन ते प्राप्त केले असं नव्हे. देवाच्या अंगभूत स्वयंभू हे देवाचे गुण आहेत. हे 6 गुण. 6 गुणात देवाचं जीवन नाही, अनंत गुणात देवाचं जीवन आहे. एकही गुण भगवंताने आपल्या भक्ताला वाटप केला. वाटप केला देव मोकळा झाला असं नव्हे. देव कधीच मोकळा होत नाही, कधीच मोकळा होत. सदैव देवाकडे यश असते, सदैव देवाकडे ज्ञान असते, सदैव देवाकडे पदार्थ असते. हे 6 गुण घेतलेत ना. हे 6 गुण भगवंताने हनुमंताला प्रदान केला, हनुमंताला दिला. हे शतोर विरामावृत्ती
विभीषण केला लंकापती अवतारे देवने करना हाती कीर्ती दिगंती भागवी ज्ञानोपदेशना चतुरानन ऐश्वर्य वाढविला अर्जुना वैराग्य शुकाचे बोधून ब्रह्म सनातन पावविला हेच गुण भगवंताने हनुमंताला दिला आणि म्हणून जो कोणी मनुष्य आपल्या जीवनामध्ये हनुमंताची साधना करील मनपूर्वक करील लक्ष्यपूर्वक करील प्रेमपूर्वक करील त्याचं जीवन मात्र सदैव यश प्राप्त असं राहील विठ्ठला या गुणाच्या बद्दल महाराज बोलतात गुण गायीना वळी गुण हीची माझी सर्व जोडी तर तुमची गुण गाणे हीच माझ्या जीवनाची खरी जोड हेच माझ्या जीवनाचं खरं सार आहे तेव्हा भगवान म्हटले तेव्हा महाराजांना म्हटले एवढंच का म्हटले नाही आणखी काय त्याचं चिंतन महाराज अभंगाच्या संत संग दे सदा अर्थात ते म्हणाले असावे की महाराज की जीवन म्हटल्यानंतर संपत्तीची गरज आहे धनाची गरज आहे आणि जीवनाचा उद्धार होण्यासाठी पुरेपूर खरा आनंद प्राप्त होण्यासाठी मुक्तीची गरज आहे पण महाराज म्हणता देवा जरी तुम्ही देत असाल पण ते तुमचं मला नको आहे
मला जे मुक्ती खाणे सांगतात. तुमची मुक्ती नको. मुक्ती म्हणजे खाण्याची नुक्ती नाही. हो, मुक्ती म्हणजे आनंदच. मुक्तीचे प्रकार तसे 4 आपण ऐकतो. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता असे मुक्तीचे म्हणा मोक्षाचे 4 प्रकार आहेत. सलोकता मुक्ती म्हणजे देवाच्या लोकात आपण जाणे. भगवंताचा लोक कोणता आहे की ज्याचं नाव वैकुंठ असं आहे, की ज्याच्या पुढे कोणती गतीच नाही म्हणून त्याला वैकुंठ म्हटलं. सगळ्यात गती जिथं कोणतीच होता म्हणून त्याला म्हटलं वैकुंठ. ही सहजासहजी प्राप्त होत नाही. याकरता जीवाचं रान करावं लागतं, फार मोठं तप करावं लागतं, तर ते प्राप्त होतं. आणि म्हणून चिंतन तुकाराम महाराज सांगतात ना, वैकुंठाचा तपाते सायास लागे जीवानाश करणे. फार मोठा आटापिटा करावा लागतो, फार मोठं कष्ट, फार मोठं तप, आणि नंतर ते मिळत असतं वैकुंठ. तर त्या वैकुंठामध्ये आपण जाणे याला सलोकता मुक्ती म्हटलं. अगदी देवाच्या जवळ जाऊन राहणं विष्णू परमात्म्याच्या, त्याला समीपता मुक्ती म्हटलं. आणि जसं देवाचं रूप तसं रूप आपल्याला प्राप्त होणं, जसा देव तसं आपण दिसणं, स्वरूपता मुक्ती. आणि प्रत्यक्ष देवच होऊन जाणं ही सायुज्यता मुक्ती. विठ्ठला महाराजांना मुक्ती अवस्था नैसर्गिक प्राप्त होती. त्यांना कसलंच बंधन त्यांनी जीवनामध्ये धरलं नाही. त्यांचे सगळे बंधन तुटून गेले होते. त्यांना कसलाच मोह नव्हता, कोणतीच अपेक्षा नव्हती. ते निरपेक्षी जीवन जगणारे होते. या करता महाराजांनी घराचा त्याग मनापासून केला. जे मनात संसार नाही धरला त्याने देवच धरला, म्हणून त्यांना देव प्राप्त झाला. तेव्हा महाराज म्हणतात, न लगे मुक्ती न लगे संपदा, तुमची संपत्ती नको देवा. कारण संपत्ती माणसाला नादी लावते आणि कुठंतरी घेऊन जाते. बरेच लोक असे आहेत की त्यांना दुर्व्यसन करतात आणि ते धन त्यांचा म्हणजे विनाश करतात, त्यांना पत्ताला नेतात. असे माणसं जगामध्ये रगड आहेत. माणसाने आपल्या संपत्ती
गमतीचा वेळ चांगला करावा, चांगल्या ठिकाणी खर्च करावा, त्याचं दान करावं, अन्नदान करावं, वस्त्रदान करावं, अनेक दान आहेत, कोणतं तरी दान करावं, त्या अर्थाची सफलता होते आणि आपण चांगल्या गतीला जातो. असं म्हणतात ना, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाली. चांगल्या ठिकाणी म्हणून माणसाने दान केलं तर चांगल्या स्थानाला तो प्राप्त होतो, चांगल्या गतीला तो जातो. ज्याला चांगल्या गतीला जावं असं वाटत असेल त्यांनी आपलं जीवन चांगल्या कामी खर्च करावं, आपलं धन चांगल्या कामी खर्च करावं, परमार्थामध्ये खर्च करावं, देवाच्या वारीसाठी, संतांच्या वारीसाठी, गोरगरिबासाठी, गोमातेसाठी धन खर्च केलं तर त्याला उद्धार असतो, त्याला गती असते, त्याला वच्यस्थान असतं. नाही केलं तर त्याचं अधपतन असतं. संपदा संत संग देई सदा. आणि जीवनामध्ये मला संतांची संगती हवी, कारण संतांची संगती ही देव प्राप्त करून देणारी असते आणि दुर्जनाची संगती ही नरक प्राप्त करून देणारी असते. नरक म्हणजे दुःखच आहे आणि संत संगती म्हणजे सुख आहे. जीवनामध्ये कबीर महाराज बोलतात ना, संगत संतन की कर जीवनाचं सार्थक आहे, वाईट संगती केली तर जीवनाचं अधपतन आहे. मग संगती करताना सज्जनाची करा, दुर्जनाची नको. मोठ्याची करा, छोट्याची नको. आजकाल कोण मोठा तर ज्याच्या खिशात झाल्या भरपूर मोठा. पण खरा मोठा तोच आहे की जो लोकांच्या जगाच्या चांगल्याच्या कामी पडतो, तो जगामध्ये सर्वात मोठा. विठ्ठला संपदा संत संग दे सदा, गुण गाये नावडी हेचे माझे सर्व जोडी. नलगे मुक्त्याने संपदा संत संग दे सदा. नेहमीच मला संतांची संगती हवी. अर्थात हे तुमचं आमचं वगैरे पत्र आहे.
असं जर आपण केलं तर ते जसे झाले तसं आपणही होऊ. चला भगवंताने हे सगळं ऐकलं. एक महाराज तुम्ही म्हणता संतांची संगती, मला की मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा. तुम्ही म्हणता मुक्तीला तर संत आणि म्हणता की संतांची संगती मला द्या. मग एवढं झालं तर बास म्हटलं. मग तुम्ही तरी मला खुशाल गर्भवासाला घातलं तरी चालेल असं महाराज शेवटी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी,
सुखे घालावे आम्हासी गुण गायी नावडी हेची माझी सर्व जोडी. महाराज म्हणतात की देवा असं